नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणाला हे तीन रत्न लाभले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। ज्यांच्याकडून ही गोष्ट झाली ती अज्ञानपणामध्ये न होता ती जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर केलेली आहे, हे केवळ एका शब्दावरून स्पष्ट लक्षात येतं, जे की सगळ्या भाषेमध्ये माझा धम्म गेला तरी चालेल, पण तो छंदस म्हणजे जी असंस्कृत होती, जिला ग्रामर नव्हतं आणि केवळ पुरोहितांची पोट भरण्याची गुप्त भाषा होती, की येणाऱ्या माणसाला फसवत असताना कोणत्या कोड भाषेमध्ये बोलायचं ही त्यांची भाषा होती, म्हणून तिला छंदस म्हटलेलं होतं। की छंदापोटी ती म्हणजे छंद म्हणजे व्यवसाय, ती व्यावसायिक भाषा होती, ती व्यवसायातून निर्माण केलेली गेली होती आणि लोकांना फसवण्यासाठी, जसं की त्यांची कोड भाषा आहे ती काय एकदा त्यांनी सांगितली त्याला छंद म्हणतात, त्याला व्यावसायिक भाषा म्हणतात। आणि तशी ती छंदक होती आणि ती बहुजनांना कर्मकांडाकडे आणि त्यांना अधोगतीकडे घेऊन जाऊन वर्तमानामध्ये आपली तिजोरी आणि आपली पोळी भाजणारी ती भाषा होती। म्हणून बुद्धाने ताकीद दिली होती भिक्षूंना की कुठल्याही भाषेमध्ये जरी तुम्हाला भाषांतर करण्याची वेळ आली तरीही चालेल, परंतु तुम्ही हिचा आधार घेऊ नका, जिला की कालांतरानंतर 2-3 ग्रंथ बनवून ग्रामर बनवल्या गेलं आणि ग्रामर बनवून तिला मग नंतर पुढे संस्कृत म्हटल्या गेलं, तर ती संस्कृत भाषाचं ते शब्द धम्मम, जे की खरं पाहता धम्मंग असलं पाहिजे, शेवटी अंग येतं, धम्मंग असलं पाहिजे। आणि म्हणून उपासक उपासिकांनो, भंतेजींनी ज्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की जे वेब सिरियलच्या माध्यमामध्ये जे सुरुवातच धम्मम आहे, तर जे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक नाही आहेत त्यांच्याही लक्षात येत नाही की ही गोष्ट मुळातच संस्कृत भाषेचा कसा प्रचार होईल। आणि संस्कृत भाषेचा प्रचार होणं म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये बौद्ध धम्माच्या बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये भेसळ करणं होय। कारण भेसळ करणं हे छंद भाषिकांनाच स्पष्ट होईल आणि सोपं आहे असं बुद्ध सांगून गेलेले आहेत। त्यांनी भेसळ केल्यानंतर इतरांच्या लक्षातही येणार नाही। आणि म्हणून तर ही जी सिस्टीम असते तर ही अशीच असते की पहिल्यांदा बाबासाहेबांवर हे लोक बाबासाहेबाला प्रिय आहेत, म्हणून या बाबासाहेबांच्या लोकांना जर तुम्हाला जिंकायचं असेल तर पहिलं निळी टोपी घालून त्यांच्या स्टेजवर जा, ते अर्धे जिंकले जातात। नंतर जय भीम म्हणून सुरुवात करा, मग तर ते लोक 75% जिंकल्या जातात। आणि जर का तुम्ही शेवटी जय भीम केला तर मग तर घरीच नेतात, मग तर ते भंतीची धक्का मारून तुम्हाला घेऊन जातात, म्हणजे ते घरीच घेऊन जातात मग। आणि मग तुमच्यासारखा प्रचारक कोणी नाही असं सांगणं सुरू करतात, बाबा हे दुसऱ्या जातीतून येऊन जय भीम केलाय, इकडे भंतीजी जय भीम म्हणत म्हणत मेले। थोडी लोकांना वाटत त्याचं तर ते कामच आहे, पण यायनं जय भीम म्हणलं तर ही चाल कोणती आहे, ती आहे नेहमी ध्यानात ठेवा। म्हणून जरीही मन जिंकण्यासाठी पहिलं बुद्ध विचार थोडे बहुत पेरून, बाबासाहेबाबद्दल पेरून, समाजाला जिंकून पुन्हा आपला तो विचार पेरायचा असेल तर तीही प्रणाली किंवा तीही अशा प्रकारची गोष्ट आपल्या ध्यानात येते। आम्ही आता तेवढे खुले राहिलेले नाही आहेत किंवा आता आम्ही तेवढे अज्ञानी राहिलेले नाही आहेत की जिथं दलाई लामांच्या चुका सुद्धा आमच्या लक्षात येतात आणि त्याच्यावर भाष्य करणं जर आम्ही सोडत नाहीत, ते जसं जे की जागतिक धर्मगुरू असून सुद्धा जर ते शिवलिंगावर जर दूध टाकत असतील तर ते बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेच्या चौकटीत बसत नाही, पर्यायाने ते बौद्ध धर्माचं अंग नाही आणि त्यामुळे त्या भंतेजींना शोभली नाही असं बोलणारे भिक्षू किती आहेत। त्यामुळे की यांच्याकडे आता अभ्यासक नाही आहेत किंवा आपल्यातले जे अर्ध अभ्यासक ती त्यांची री ओढत आहेत की हो तशा प्रकारे जर बुद्ध मला काही म्हणत नाहीत तर बाबा तुम्ही मला काही म्हणत नाही असं त्या मुलीच्या तोंडात वाक्य देऊन जे आज म्हणत आहेत, आणि जे बौद्ध म्हणून घेणारे किंवा अभ्यासक साहित्यिक म्हणून घेणारे किंवा कम्युनिझमला फॉलो करणारे जे सध्याची री ओढत असतील त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो की आता हा बाबासाहेबांचा समाज एवढा साधा आणि सोपा राहिलेला नाही आहे, तो प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये। त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे
की आता यांनी अशा प्रकारची मिक्सिंग जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी आपल्याला तुरंत समजतात. तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो, चटकन कोणाच्याही लक्षात येईल. जर का समजा खांद्यावर बसलेली पोरगी जर मान्य केली, आता जर तुम्ही याच्यावर काही भाष्य नाही केले, त्यांना कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई करून नसता आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करू, असे जर तुमच्यातून असे जर निवेदन नाही गेले, वेळेच्या आत ते चित्रीकरण जर बाहेर नाही काढलं गेलं, तर भंतेजीने सांगितल्याप्रमाणे जसं बाबासाहेबांच्या डोक्यावर एक आता अपरोधिक एक स्त्रीचं चित्र बनवलं, पण उद्या खरोखर जे लेण्यामध्ये फिरायला जाणारे जे कपल आहेत, जे की ज्यांना बुद्धावर श्रद्धा नाही, जे की पहिलेच आर्कॉलॉजीवाल्याच्या त्या वॉचमॅनच्या भीतीपोटी फक्त वेगवेगळ्या सेल्फी काढत नाहीत, पण उद्या सरळ अनेक पोरी बुद्धाचे मुखे घाताना फोटो काढतील आणि म्हणते बुद्ध मला काय म्हणत नाही, तू का म्हणतोस? कारण बुद्धामध्ये शांती आहे, बुद्धामध्ये मैत्री आहे, बुद्धामध्ये करुणा आहे. तर गेलेले कपल पोरगी इकडून मुका घेईल, पोरग तिकडून मुका घेईल आणि त्या सेल्फी व्हायरल होतील आणि खाली देताना देतील की वेब सिरियल धम्मम चित्रीकरणाच्या अनुषंगाने याच्यावर कारवाई होऊ शकणार नाही, कारण तो आधार आहे. ते चित्रीकरण केलं म्हणून ती बुद्धाची विटंबना आपल्याला वाटत नाही, पण जर ते चित्रीकरण केलं नसतं आणि तो फोटो जर व्हायरल झाला असता तर रणजितच याला विटंबना म्हटले असते किंवा सगळं जग विटंबना म्हणून एक झालं असतं. परंतु चित्रीकरणाखाली 2 वाक्य टाकल्यामुळं, ते संभाषण टाकल्यामुळं आणि भंतेजीनं नीट त्याचं निरसन व्यवस्थित विवेचन केलेलं आहे की बुद्ध देव नाही एवढी जर गोष्ट तुम्हाला दाखवायचीच आहे तर त्याचे हजारो मार्ग आहेत. बुद्धाच्या भाषेमध्ये 9 मार्ग आहेत. तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता आहे? बुद्धानेच बुद्धाचा मेसेज कसा द्यायचा हे सांगून गेलेले आहेत. बुद्धाचा मेसेज फक्त तुम्हाला 9 अंगांनी देता येतो. हे 10वं अंग तुम्ही कुठून आणलेलं आहे? आता जे अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा. 9 अंग सांगायला थोडा वेळ नाही, सांगतो की ते 9 अंग कोणते आहेत. की बुद्धाने स्वतःचा मेसेज, बुद्धाचा मेसेज जर द्यायचा असेल तर त्या 9 अंगात बसावं लागतं आणि त्या 9 अंगात बसूनच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा हा पहिला मेसेज दिलेला आहे की इथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देव नाहीत. बाबासाहेबांनी तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मा समोर ठेवून जर त्या टायमालाच बाळ किंवा कोणती एखादी छोटीशी बाबासाहेबांच्या अवतीभोवती असलेले जेवढे लोक होते त्यांची एखादी गोंडस पोरगी हातात चप्पल घेऊन ब्रह्माच्या गालाला चप्पल मारून जर म्हटलं असतं की ब्रह्मा हा देव नाही तर ते तुम्ही मान्य केलं असतं का? मग ब्रह्मा देव नाही सांगण्याची बाबासाहेबांची पद्धती तेव्हा मान्य केली असती का? तर मग बाबासाहेबांनी ब्रह्माचं चित्र पुढे आणलं नाही, ब्रह्माच्या गालावर कुठे चप्पल ठेवायला लावली नाही किंवा ब्रह्माच्या डोक्यावर कधी बाबासाहेब बूट घालून उभे राहिले नाही किंवा कोण्याही दुसऱ्या कार्यकर्त्याला उभं केलं नाही. त्यांनी सरळ सांगितलं की ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव नाहीत आणि त्यांची उपासना पण करणार नाही. रामाच्या चित्रापुढं बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला पण कुठेही उद्रेक होऊ दिला नाही. बाबासाहेबांनी झगडालू वृत्तीनं किंवा भांडखोर वृत्तीनं कार्यकर्ते पेटवून दिले नाही. 3 वर्षापर्यंत चालला तो लढा. तडजोड सुद्धा केली बाबासाहेबांनी, मधात तडजोड सुद्धा केली की ठीक आहे, रामाचा रथ ओढण्यासाठी जर तुमचे काही गडी ना आमचे काही गडी जर याच्यामध्ये तडजोड होत असेल तर बाबासाहेब त्या तडजोडीला सुद्धा तयार झाले. आणि जेव्हा रामाचा रथ पुढे चालला तर एका छोट्या गोळीमध्ये अडवला गेला. दगडफेक सुरू झाली. जेव्हा दगडफेक सुरू झाली तर जे पहिलवान होते त्यांनी रामाचा रथ सोडून दिला, भीमाच्या बाजूला आले. ते म्हणे रामाचा रथ तिकडे जाऊ गड्ड्यात, तिकडे गेला तर गेला म्हणे. त्यांनी ते सोडून दिला आणि तुरंत बाबासाहेबाच्या बाजूला मानवीकडे केलं. सगळ्या महिलांनी आपले पदरवर केले आणि एकही दगड बाबाला लागला नाही पाहिजे म्हणून पाया पडून म्हणे बाबा तुम्ही इथून निघून जा, कारण हा घातपात आहे आणि तुमच्यावरच डाव आहे. आपल्यातले 200-500 लोक मेले तरी चालतील पण तुमचं राहणं आवश्यक आहे. बाबासाहेब धीरगंभीर आहेत, घाबरत नाही, तिथंच उभे आहेत, ते पाहत आहे सगळ्या डोळ्यांनी. शेवटी सगळ्यांनी सांगून झाल्यावर सुद्धा बाबा जात नाहीत. तर बिचारे दादासाहेब गायकवाड शेवटी पुढे येऊन म्हणतात बाबा मी या नास्काचाच आहे, मला माहित आहे की आजचा डाव हा तुमच्यावर आहे, म्हणून कृपा करून विनंती करतो की तुम्ही इथून निघून जा. तर त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे का बाबासाहेबांचं कोणते वाक्य आहे? बाबासाहेब काय म्हणतात? काय भाऊराव, बाबासाहेब त्यांना म्हणायचे भाऊराव, बाकीचे लोक दादासाहेब म्हणायचे, पण त्यांना काय म्हणतात बाबासाहेब? भाऊराव काय म्हणतोस तू, मला म्हणतोस
अरे ही समतेची लढाई तर मी सुरू केली आहे, ही समतेची लढाई तर मी सुरू केलेली आहे आणि या सगळ्या लढाईच्या सैनिकांचा सेनापती सुभेदार तर मी आहे आणि त्या लढवया रामजी बाबाच्या पोटी जन्मलेला मी रणांगणातून पळून जाणारा नाही आहे, मी इथंच राहून ही लढाई जिंकून दाखवणार आहे. आणि बाबासाहेब तिथंच थांबले. याला म्हणतात लीडर, याला म्हणतात लीडर. म्हणजे लीड केलं, डरले नाही. असं नाही की मग पळून जायचं तिकडे लपून बसायचं मग म्हणायचं काय काय झालं म्हणून. कोणत्या बी आपले जेवढ्या लढाया झाल्या आपल्या नामांतरा सगळ्या हे आपले लीडर पळून जातात आणि कार्यकर्तेच मार खातात. काय करणे तसं बाबासाहेबांनी नाही केलं म्हणून त्यांना लीडर म्हणतात. म्हणून हे सोप्या भाषेत समजून घ्या की जे जे बी अंग तुम्हाला बुद्धाचे दाखवायचे असतील तर 9 अंगांनी बुद्धाचा मेसेज द्या, 9 अंगांनी द्या. इथपर्यंत बी खोटा आहे, इथपर्यंत बी गैर आहे, पण मोठ्या संख्येनं लोक त्याला मान्य करतात म्हणून त्याच्यावर अनेक ठिकाणून भाष्य येत नाही. पण बुद्धाचं रोल करणं चित्रपटात देखील चूक आहे. चित्रपटात जर देखील कोणी बुद्धाचा रोल करेल तर येणाऱ्या अज्ञानी लोकांना असं वाटन की बुद्ध होणं सोपं आहे. किती सोपं आहे, मेकअप करून थोडंसं चिवर अंगावर घेतलं की बुद्धाचा रोल करता येतो. जिथं की 10 पारमिता 3 अंगांनी, 10 पारमिता 3 अंगांनी आणि शेवटी बोधिसत्व बनून 10 अवस्थेमधून ज्यांना जावं लागतं त्यासाठी कधी कधी त्यांना 4 असंख्य 1 लाख कल्प, कधी 8 असंख्य 1 लाख कल्प, कधी 16 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत पारमिता पूर्ण करावं लागतात. इतक्या सहजासहजी चित्रपटामध्ये 2, 4, 5, 10 महिन्यामध्ये शूटिंग करून बुद्ध चित्रीकरणामध्ये दाखवल्या जातात. बुद्धाचा रोल सुद्धा करता येत नाही. ब्रह्मदेशांचे अनंत उपकार मानले पाहिजे. ब्रह्मदेशामध्ये जर कोण्याही व्यक्तीने, जर संपादकाने किंवा एखाद्या न्यूजपेपरच्या मालकाने जर कुठल्याही न्यूजपेपरमध्ये, साप्ताहिकामध्ये किंवा कुठल्याही दैनिकामध्ये, मासिकामध्ये जर बुद्धाचं चित्र छापलं तर त्या संपादकावर, मालकावर तुरंत कारवाई होते, त्यांना अटक केल्या जाते. कोणाच्याही घरगुती पॉम्पलेटवर, पत्रिकेवर, निमंत्रणावर कुठल्याही बुद्धाचं चित्र ब्रह्मदेशामध्ये टाकल्या जात नाही. टाकल्यास त्यांच्यावर तुरंत कारवाई होऊन त्यांना अटक केली जाते. त्यांना जेलातून सोडल्या जात नाही, कारण त्या कुठेही पायदळी तुडवल्या जातात. ब्रह्मदेशामध्ये असा कायदा आहे. ब्रह्मदेशामध्ये कोणाच्याही घरामध्ये बुद्धाचं चित्र सुद्धा तुम्हाला लावलेलं दिसणार नाही आहे. ब्रह्मदेशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या वर एक तर चैत्य आहे, स्तूप आहे, नाही तर कुठला न कुठला पगोडा आहे, तिथं बुद्धाची मूर्ती आहे आणि सगळे घरचे लोक तिथं जातात. ते म्हणतात जर खालच्या मजल्यात बुद्ध लावले आणि आपण दुसऱ्या मजल्यावर गेलो तर बुद्धावर पाय ठेवल्यासारखं आहे. एवढी श्रद्धा त्यांची आहे, एवढी श्रद्धा आहे त्यांची बुद्धावर. आणि बुद्ध हे देव नाही आहे, ते देवाचे गुरु आहेत. त्यामुळे देवांच्या गुरुवर असे पाय ठेवून ते देव नाही आहेत हे सांगून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, तू कुठल्या प्रकारचं सिद्धता दाखवायची आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी निषेधार्थच नाही तर या कायद्यानं कारवाई करण्यासारख्या आहेत. त्यांच्यावर तुरंत ज्या ज्या काही संघटना असतील, जे जे काही प्रज्ञा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, धर्मप्रचार करणारे असतील, त्यांनी सगळ्यांनी हे निवेदन दिले पाहिजे आणि त्या माध्यमातून ती गोष्ट लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचा स्पष्ट आधार आहे की त्यांनी खरं तिथं ईश्वर नाकारत असताना कोण कोण देव या नावाच्या उपाधीला पात्र नाही आहेत ते हे त्यांनी तिथं स्पष्ट दाखवलेलं आहे. हे लोक बुद्ध हे देव नाही असं सांगून पुढं बुद्धानं दिलेला पहिला उपदेश, त्यामध्ये बुद्धानं सांगितलेले 21 देव सुद्धा नाकारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच तयार राहिलं पाहिजे की बुद्ध हे देव नाही आहेत तर उलट ते देवांचे गुरु आहेत. सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, आणि हे बाबासाहेबांनी स्वीकारलेलं आहे. बुद्ध पूजा पाठ नावाचा ग्रंथ बाबासाहेब हयात असतानाच बाबासाहेबांनी छापलेला आहे. रतनसूत्र भी बाबासाहेबांनीच घेतलेला आहे आणि रतनसूत्रामध्ये पुनर्जन्माचा सुद्धा उल्लेख स्पष्ट आलेला आहे. ये आर्य सच्चानी विभावयंती गंभीर पन्नेन सुदेशितानी किंचापि ते होंती भुसप्पमत्ता नते भवंग आठमंग आदियंती इदंपि संघे रतनं पनितं एतेन सच्चेन सुवस्ती होतो. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ बाबासाहेबाच्या नंतर छापला म्हणून मिक्स केला असे काहीचे दावे आहेत, नागपुरातून जास्त आहेत. पण त्यांना हे सांगणं आहे की जिवंतपणीच हा ग्रंथ छापलेला आहे बाबासाहेबांनी. आता याच्यात कोण मिक्स केलेला आहे या गाथेमध्ये?
की जो कोणी 4 आर्य सत्याला गंभीर प्रज्ञेनं जानन, 12 अंगांनी अनुभूतीच्या बळावर जानन, तर न ते भवंग, त्याचा भाऊ बनत नाही. 8व्यांदा तो जन्माला येत नाही, तो 7च वेळेस जन्माला येतो, 7च वेळेस मरतो, म्हणजे श्रोतापन्न होतो. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हे बाबासाहेब म्हणतात बुद्धांनी त्या बुद्ध पूजापट नावाच्या ग्रंथामध्ये. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हे एकीकडे बुद्ध देव नाहीत, म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की देव नावाची संकल्पनाच आपल्यामध्ये नाही आहे. बाबासाहेबाला जर देव नाहीच आहे असं सांगायचं असतं तर बाबासाहेबाला 3-4 प्रतिज्ञा देण्याची आवश्यकता नसती पडली. बाबासाहेब म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश हे देव नाही आहेत, हे देव नाही आहेत. मग देव कोण आहेत? तर दानं ददंतु सद्धाय, जे श्रद्धेनं दान देतात. शीलं रक्षन्तु सर्वदा, जे मरेपर्यंत शीलाचं रक्षण करतात. भावनाभिरता होन्तु, जे नेहमी भावनेमध्ये रत राहतात. गच्छन्तु, जातात. देवता गता, ते देवते गतीला जातात. जिवंतपणीच लोक त्यांना देवासारखी पूजा करतात आणि मेल्यावर ते खरंच देव लोकात जातात. हे स्पष्ट बुद्धाच्या धम्मात आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी स्वीकारलेली आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, अर्धवट ज्ञानी लोक अर्धवट ज्ञानी समाज बनवतात, पूर्ण ज्ञानी लोक पूर्ण ज्ञानी समाज बनवतात. म्हणून आजच्या प्रसंगात मी आवश्यक तुम्हाला सांगतो की बुद्धाचा उपदेश संदेश हा 9 अंगांनीच गेला पाहिजे. 9 अंगांनी गेल्यानंतर हे जे 10वे अंग जर कुठं उत्पन्न झाले तर आपण समजलं पाहिजे की हे जाणीवपूर्वक केल्या जात आहे कुठं ना कुठं तरी. आता कदाचित तुम्हाला माहित आहे का, मी कर्म सिद्धांत सांगून टाकतो की ती जी मुलगी आहे तिनं जे बुद्धाच्या मूर्तीवर पाय दिलेले आहेत, तर त्या पाय दिल्याच्या विपाकामुळं हजारो जन्मपर्यंत तिला पाय राहणार नाहीत. ते अपंग म्हणून उत्पन्न होणार आहे. हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. आता याच्यावर भाष्य काय सुरू होईल की नाही, तिनं अज्ञानपणात केलेलं आहे. बुद्ध म्हणतात तुम्ही जाणीवपूर्वक केलेलं कर्म आणि अज्ञातपणात केलेले कर्म यापैकी भगवान कोणतं कर्म अधिक प्रभावशाली आहे? तर बुद्ध काय म्हणतात, अज्ञानपणात केलेलं कर्म हे अधिक प्रभावशाली आहे. तर लगेच ते काही म्हणतात अहो भगवान, पण ते तर अज्ञानपणात केलेलं आहे, त्याचं कर्म कसं काय जास्त होईल? तर भगवान उदाहरण देतात की समजा एका माणसाने अग्नीवर जाणीवपूर्वक पाय ठेवला आणि एका माणसाने अज्ञानपणात पाय ठेवला, तर चटका कोणाला जास्त लागेल? कारण जाणीवपूर्वक ठेवला तर माणूस पटकन काढून बाजूला, आहे का नाही? असं का लगेच बिंदास ठेवून देईन काय? आहे का नाही? असं ठेवून लहान लहान लेकरं नाही का, चटका लागला की हा हा करतात. हा हा म्हणजे कमी चटका. आणि ज्याला जोरात चटका लागला तर त्यांना पाहिल्यानं कसा पाय पळून निघतो, तसं ह्या पोरीला हजारो जन्मात आता पाय राहणार नाहीत आणि रणजितला हजारो जन्मापर्यंत जीभ राहणार नाही. ध्यानात ठेवा, या कर्माचा विपाक आहे. माहिती आहे का, यांना हजारो जन्मापर्यंत यांना वाचा, आणि ज्यांनी ज्यांनी लिखाण केलंय, ज्यांनी ज्या पेनाने लिहिलंय, त्यांना हे 2 बोट हजारो जन्मापर्यंत त्यांना ते बोट राहणार नाहीत, नाही राहणार आहेत. हा कर्माचा विपाक आहेच. हा कर्माचा विपाक 100% येणार आहे. आणि याला आधार काय आहे त्रिपिटकामध्ये? याला आधार आहे दिट्ठ धम्म वेदनीय कम्म. दिट्ठ धम्म वेदनीय कम्म. कम्म हे किती प्रकारचे आहेत? पाण्यावर काडी मारल्यासारखे, एखाद्या रेतीवर लिहिल्यासारखे, एखाद्या फळ्यावर लिहिल्यासारखे आणि एखाद्या दगडावर लिहिल्यासारखे. पाण्यावर काडी मारली की फक्त घाव होतून बुजून जातो, तसं आईनं बाळाला चापट मारली तर तिचे कर्म बनतात, पण कोणत्या जन्मात फेडायची गरज नाही पडत, कारण की ते तेवढं रडतंय पुन्हा तिच्या कुशीत येऊन बसतंय. दुसरे रेतीवर लिहिल्यासारखे कर्म, समजा नवरा बायकोत भांडण झालं आणि 15 दिवस बोललेच नाही, पोरापोरीहूनच बोलले, तर समजून घ्यायचं ते त्याच्यात झालेले भांडणं 15 दिवसानं पुन्हा गोड झाले, पण दोघांनी एकमेकाचा विश्वासघात केला नाही, तर समजून घ्यायचं की थोडे दिवस 15 दिवस फक्त एकमेकाचे थोडे हाल झाले, म्हणजे मनासारखी भाजी नाही केली, कारण अशी दाबड धोबड करून दिली आणि त्यांनी बी काही चांगलं चुंगलं आणलं नाही, दागदागिने, तेवढं नुकसान झालं. पण मात्र कोणत्याच जन्मात त्यांना ती फेडण्याची गरज येणार नाही जर विश्वासघात केला नाही तर. पण मात्र काळ्या दगडावर लिहिल्यासारखे, म्हणजे 5 गरु कर्म, मातेचा खून, पित्याचा खून, अरहंताचा खून, त्याचबरोबर संघामध्ये भेद, बुद्धाच्या अंगाचं रक्त आणि पंचशिलाचं उल्लंघन केलं तर काळ्या दगडावर लिहिल्यासारखे कर्म आहे, त्याला तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. म्हणून इकडं दिट्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये विपाक पण आहे तुरंत आणि चांगल्या कर्माचे फळ पण आहेत. जसं की आपलेच बोधिसत्व म्हणतात की जेव्हा मी माझ्याच पोटी एक पुत्र जन्माला आला होता, बुद्ध बनून त्या गावात प्रचार करून गेला, पण त्यांच्या अस्थिवर चैत्य बनवला होता लोकांनी.
मी चौकशी करत करत गेलो तर लोक म्हटले अहो ते तर एवढे महान होते की ते पच्चेक बुद्ध बनून निघून गेले, त्यांचा तो स्तूप आहे. पण पाहायला गेलो तर तो खंडार अवस्थेत पडलेला होता. तर ते पाहता क्षणी मलाही पच्चेक बुद्धावर श्रद्धा उत्पन्न झाली, पुत्रावर नाही. तर मी माझ्या अंगातलं शर्ट फाडलं, पताका बनवल्या. मी तिथं बाजूचे झाड पाला तोडला, ती जागा साफ केली. जसं आपण बुद्ध गायला जातो ना, सगळं खंडार अवस्थेत ना सध्या खंडार, पण आपल्याला उत्पन्न होतं कधी कधी तिथं की असं केलं पाहिजे. कोणाकोणाला वाटते बोधिवृक्षाची पानं तोडावं, ते तर वेगळंच उत्पन्न होतं आहे का नाही, असलेलं विसकून टाकावं. तर त्याप्रमाणे मला तिथं उत्पन्न झालं. बाजूला नदीवर गेलो, मी पाणी आणून तिथं थोडा सडा शिंपला. या कर्माच्या बळाने ए भिक्षुंनो, या वैशालीवर जेव्हा 3 संकट आले तर हे 3 संकट मी सीमेवर येता क्षणी हे 3 संकट जे दूर झाले तर ते काही असे चमत्कार नाही. मीच त्या टायमात त्या पच्चेक बुद्धाच्या स्तूपाची पूजा या 3 अंगांनी केली, म्हणून हे 3 अंग झाले. मी तिथं सडा शिंपडला, ती जमीन प्लेन केली, म्हणून इथं हे असं सगळं प्लेन झालं. आणि मी ते पाणी शिंपडलं, म्हणून हा जोराचा पाऊस पडला. मी तिथं त्या पताका लावल्या, म्हणून अंगावर कशा प्रकारचे फुलं पडत होते जे की कधीच कोण पाहिले नव्हते. ते फुलं जेव्हा पडत होते तर तोही राजा आणि हेही राजा दोघं गळ्या गळ्या एवढ्या पाण्यामध्ये एक सोडण्यासाठी आणि एक घेण्यासाठी आला. तो का आला? कारण मी त्या पच्चेक बुद्धाच्या स्तूपावर हे पाणी शिंपडून फुलं टाकले होते. हे जर त्रिपिटकात आधार आहे तर आधार आहेच की हे मुलीचे बिचाऱ्यांचे हजारो जन्मामध्ये पाय जाणारच आहेत. आम्ही मैत्री करतो की तिला त्या कर्माला सुद्धा भोगण्याची वेळ नाही येऊ. आणि ज्यांचे अनेक जन्मामध्ये जीभ जाणार आहे त्यांना बोलता येणार नाही. आता संदेश देणं तर सोडा, आता मला सांगा वाचा आहे म्हणून संदेश देता येतो? जर वाचा नसती तर मग कसं सांगा? आता कसं सांगू तुम्हाला? कौरक सांगा आता, हे कौरक सांगा आता, हे पाय गेला. आता इतकं सांगता आलं असतं मला, म्हणजे 1000 जन्मात तिचे पाय कापले जाणार, कसं सांगा आता? हे किती अवघड होतं हे, हाय का नाही? बरं अगोदर सांगितलं म्हणून थोडं कळलंय तुम्हाला, पण तसं सांगितलं नसतं तर किती अवघड होतं. म्हणून आपल्याला फक्त एवढंच कळतंय, बाकी जास्त तत्वज्ञान कसं सांगता येईल, कसं सांगता येईल? म्हणून त्यांना आता पुढे संदेशच देता येणार नाही. म्हणून पहा रणजितजी, खरंच जर संदेश देण्यासारखं बनायचं असेल तर या कर्माचा विपाक म्हणून तुम्ही जितक्या लवकर माफी मागसाल तेवढ्या लवकर तुमचे जन्म कमी होतील वाच्या जाण्यापासून. कारण बुद्धाने तिथेही सांगितलेलं आहे की जेव्हा तो एक साटिकांग जो होता तर त्याला जेव्हा शेवटी राजाने 2 कांबळी दिल्या, त्याने संघाला दिल्या, त्यानंतर 4 दिल्या, मग 8 दिल्या, मग 16 दिल्या, मग 32 दिल्या, त्यानं 2 स्वतःला ठेवल्या आणि 30 संघाला दिल्या. तेव्हा राजाने देणं बंद केल्या. तेव्हा भिक्खू संघ काय म्हणतात, भगवान किती आश्चर्य आहे, डोळ्याने पाहणारं कर्म आहे, याला याच्या कर्माचा लाभ लगेच झाला. तर बुद्ध भगवान म्हणतात नाही नाही, त्याचं नुकसान झालं. म्हणून नुकसान कसं काय झालं भगवान? राजाने बघा ना, सोन्यापेक्षा महाग असलेल्या कांबळी होत्या त्या काळातल्या, त्या रेशमच्या, साध्या सुध्या नव्हत्या. तर भगवान म्हणतात त्याचं नुकसान झालं. अरे त्याला पहिल्या प्रहारामध्येच उत्पन्न झालं होतं की मी दान द्यावं. जर त्यानं पहिल्या प्रहारातच जर दान दिलं असतं तर राजा सुरुवातीलाच 32 देणार होता. त्याला 32 पासून सुरुवात होणार होती, म्हणजे 32, मग 64, मग असं करत 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 वाढत जाणार होतं. पण त्यानं शेवटच्या प्रहारात दिल्यामुळं 2 सुरुवात झाली. म्हणजे तेही आपल्याकडे पुरावा आहे की चांगल्या कर्माचे सुद्धा फळ आहेत आणि वाईट कर्माचे फळ सुद्धा. मला वाटतं ह्या 2-3 दिवसापूर्वीच बंदीजीने प्युरिटी ऑफ माइंडवर एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे की जशा पद्धतीचे कर्म असतील, त्या डुकराचं पण उदाहरण आहे आणि गायीचं पण उदाहरण आहे की जीभ छाटून तो तुरंत कापून जसा आणतो ना इकडं तुरंत बनवण्यासाठी, तर त्याला त्या टायमात डुकरासारखाच मृत्यू होतो. भिक्खू संघाला भिक्खू संघ विचारतो बाकी हे काय आहे, तर भगवान म्हणतात अरे डुकर नाही आहे, तर तो अमुक अमुक व्यक्ती आहे, तो डुकरासारखाच का ओरडत आहे, कारण त्यांनी अशा अशा प्रकारचे कर्म केलेले आहेत. म्हणून त्याला दिठ्ठ धम्म वेदन, म्हणजे डोळ्यानं पाहणारे कर्म. काही काही लोक म्हणतात बाई केले, कोण पाहिलंय, कोण पाहिलंय? बरं ते आता म्हणणारे जेव्हा म्हातारपणी होतात ना त्याच्याकडे जाऊन असं म्हणा आता तुम्हीच पाहिलंय, पण ते लय बेजारी होईल त्याची म्हणून वाटत नाही. तेव्हा किव येते आपल्याला. नाही तर जे तरुणपणामध्ये असे म्हणतात ना, म्हातारपणात त्याच्याकडे जाऊन जर म्हणलं ना तर त्यांना अधिक दुःख होईल. म्हणजे पहिलंच तर दुःखी आहेत आणि त्याच्या डबल आपण जखमीवर मीठ चोळा, म्हणजे आहे का नाही बॉम्बलायचंच काम. म्हणून उपासक उपासिकांनो, हे बौद्ध तत्वज्ञानामध्ये असे वचन हे बिलकुल नाही आहे की कोण पाहिलं काय होईल कसं होईल. बाबासाहेबाच्या गोष्टीला पुरावा आहेत.
शेवटचं पान जर तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ पाहिलं, शेवटच्या 4 प्रतिज्ञा आणि नंतर बाबासाहेबांनी केलेली स्वदेश प्रत्यागमनासाठी केलेली प्रतिज्ञा पाहिली तर तुम्हाला स्पष्ट माहित होऊन जाईल की बुद्ध हे काय आहेत. बुद्धाला काय समजलेलं आहे त्यांनी, बाबासाहेबांनी, हे पुरुषोत्तम, म्हणजे सगळ्या पुरुषामध्ये उत्तमात उत्तम असलेले तुम्ही हे पुरुष उत्तम म्हणून सुरुवात करतात. मी मनापासून निष्ठा ठेवतो तुमच्यावर म्हणतात. बाबासाहेबांचं शेवटच्या वाक्यात काय म्हणतात की मला सुद्धा तुमच्यासारख्या त्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, म्हणजे मी पण बुद्ध झालो पाहिजे, मी पण बुद्ध झालो पाहिजे म्हणतात बाबासाहेब म्हणतात ते. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हे जे काही वेब सिरियलच्या माध्यमातून किंवा जे सोशल मीडियावर चाललेलं आहे, तर व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या जे अभ्यासक भिक्षू आहेत त्यांचं खाली नाव असेल आणि त्यांनी कुठल्या तरी ग्रंथाचा आधार दिलेला असेल, तेवढ्या मेसेजला वगळता बाकीच्या मेसेजला तुम्ही सत्य मानता कामा नये. आणि त्याला लगेच जर तुम्ही फॉरवर्ड केलं तर तिकडं तुमचं 4थं शील तुटतं. मुसावादा वेर म्हणे होतंय, खोटं बोलणं होतं. लोकांना अजून शीलच समजले नाही की शील कुठं कुठं तुटतंय म्हणून. बारीक बारीक सांगणं सुरू केलं मी लोकांना. एका उपासिकेचा मला मेसेज आला, तर तुरंत आल्याबरोबर म्हटलं आई अष्टशील घेतलं का, तर म्हणे हो. तर म्हटलं आता तुरंत मुसावादा शील डबल घ्या. निकाहून म्हटलं तुम्ही खोटं बोलल्या का, तुम्ही जो मेसेज पाठवलाय ना हा सर्रास खोटा आहे. म्हणजे माय 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 मग मी कुठे बोलले, आपण तुम्ही पाठवला तर खरी ना, तुमचं मन जुटेल त्या संग. तर अविद्येत उलट तुम्ही वाचून जर पाठवला असता तर कमी शील तुटला असतं, पण तुम्ही न वाचताच पाठवलाय म्हणजे मी तर काही वाचलं नाही बापा असं म्हणे. आता म्हणलं मग आता तर जास्तच तुमचं शील तुटलं. म्हणून सोशल मीडिया जेवढी चांगली काम करत आहे तेवढीच आजच्या पद्धतीचं काम करत आहे की शुद्ध स्वरूपातला सद्धम्म हा शुद्ध स्वरूपात जर कोणाला मांडता येत असेल, आपल्या बाजूनं तिच्यात काहीच मांडू नये. आपलं काय मत आहे ह्या जगाला आपल्या मताशी काही दुःखातून बाहेर पडणारा मार्ग सापडणार नाही आहे. बुद्धाच्या मतानुसारच जग दुःखातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे बुद्ध असे म्हणाले होते आणि याला असा प्रूफ आहे जर कोणाला शंका वाटली तर. म्हणून केवळ परिपूर्णं केवळ परिशुद्धं हे बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान आहे की बुद्धाचा धम्म कसा आहे, केवळ परिपूर्णं. म्हणजे आता ना रणजित, ना कार्ल मार्क्स, ना कुठल्याही जगातला तत्वज्ञानी बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये काही आपल्या मनात टाकू शकत नाही. कारण बुद्धाकडून काहीतरी राहून गेलं, आता मी टाकतो. म्हणजे बुद्धापेक्षा ज्ञानी असलेलाच माणूस टाकेल. आणि त्या समानच ज्ञानी असतात, ते त्यांच्यापेक्षा नसतात कोणी. सब्बे बुद्धा समसमा, सगळे बुद्ध समान असतात. दिसायला 32 लक्षणच असतात आणि सांगताना बी तेच सांगतात. येणारे बुद्ध मागच्या बुद्धाने काय काय सांगितलं याचंच ज्ञान स्मरण होतंय, तेवढंच पुढे सांगतात. आपल्या मनाने काही सांगत नाहीत. कारण आम्हा भिक्षू लोकांना जे पातिमोक्ष दिलेला आहे त्याच्या संदर्भात आनंद गौतम बुद्धाची प्रशंसा करताना म्हटले होते की भगवान किती अद्भुत आश्चर्य आहे, तुम्ही महाकारुणिक आहात. येणाऱ्या भिक्षूवर किती अनुकंपा केली. आपण हे 227 नियम बनवले म्हणजे पातिमोक्ष बनवला. तर भगवान म्हणतात हे आनंद असं म्हणू नको. आनंद पुन्हा म्हणतात तर भगवान म्हणतात हे आनंद असं म्हणू नको. तिसऱ्यांदा बी म्हणतात हे आनंद महापापाचा भागीदारी होऊ नको ना असं म्हणू नको. म्हणजे भगवान तुम्ही माझ्या समोरच बनवलेत ना, मी साक्षीदार आहे ना. तेव्हा भगवान म्हणतात की अरे मी फक्त बोलताना तर तू साक्षीदार आहेस, पण मला याचा साक्षात्कार कसा झाला याचा थोडी साक्षीदार आहेस. अरे मला हे जे सगळं कळलंय ते या पाठीमागच्या बुद्धांनीच हे सांगून गेलेले आहेत. त्यामुळे त्रिपिटकामध्ये भेसळ झाली असं म्हणणारे लोक सत्याला असत्य म्हणतात. म्हणून तुपाने सगळं अंग चोपडं केलेला आणि विहीर सुद्धा तुपाने चोपडी केलेली त्या बावडीत पडल्यासारखा आहे. त्या माणसाला कोणीच वाचू शकत नाही, कारण त्याच्या अंगावर वस्त्र नाही तर तो तुपाने चोपडा झालेला आहे. घीन सटकलेला मनुष्य जसं त्याला कोणी पकडू शकत नाही, पकडलं तरी तो हातातून सटकतो, तसंच त्रिपिटकामध्ये मिक्स झाला असं म्हणणारे लोक हे तुपानं सटकलेल्या माणसाप्रमाणे दुर्गतीला जातात. सीधे वाचवण्यात चान्स नाही त्यांना कुठंच. म्हणून उपासक आणि उपासिकांनो आपण हे तत्वज्ञान नेहमी ध्यानात ठेवा. भंतेजीने जो आज उपक्रम सुरू केला तो असाच अनेक भिक्षूंच्या माध्यमातून अनेक पुढे सुरू राहील. अनेक भिक्षूंच्या सुद्धा भंतेजी या ठिकाणी व्हिडिओ बनवून त्या टाकतील आणि आपण सुद्धा आपल्या माध्यमातून ज्या काय आपल्या संघटना असतील, जे काय आपले पक्ष असतील, जे काय आपल्या बचत गट आदी असतील, ज्या पद्धतीने आपल्याला सुंदर पद्धतीने लिखाण करून त्यांचा निषेधाबरोबर आम्ही तुमच्यावर कायद्यात्मक कारवाई करण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारचे आपण हे करा आणि हा अपप्रचार वेळीच थांबवा. बुद्धाची विटंबना कधी होत नसते खरं पाहता.
कारण बुद्ध म्हणतात, हे आनंद, ही जी विशाल भूमी आहे, ही विशाल पृथ्वी जी आहे, या विशाल पृथ्वीमध्ये एवढा एक महागुण आहे, तो तुझ्या तथागतामध्ये आहे. कसा आहे भगवान? अरे या पृथ्वीवर कोण खोदलं तरी ती रागे भरत नाही. या पृथ्वीला कोणी खोदलं तर ती रागे भरत नाही. या पृथ्वीवर जर कोणी आणून घाण टाकली तरी ती म्हणत नाही की घाण काढून टाकली, ती रागे भरत नाही. या आनंदा, या पृथ्वीवर जर कोणी थुंकलं, या पृथ्वीवर जर कोणी लघवी केली आणि विष्ठा केली तरी ती रागे भरत नाही, ती रागे भरत नाही. हे आनंदा, तशा प्रकारे तुझे तथागत महाविशाल महाहृदयाचे आहेत. एवढ्यावरच नाही, या पृथ्वीवर जर कोणी आणून अगरबत्ती लावली, या पृथ्वीवर येऊन कोणी जर प्रणाम केला आणि या पृथ्वीवर येऊन कोणी जर पुष्पवृष्टी टाकली आणि जर कोणी परफ्यूम सेंटनं जर पूजा केली तर ती अशी हुरळून जात नाही, गदगदून खदखदून हसत नाही म्हणे. तेव्हा देखील ती स्थिर राहते, ती यालाही स्वीकारत नाही, त्यालाही नाकारत नाही. तशा प्रकारे तुझे तथागत तशा हृदयाचे आहेत. त्यामुळे तथागताचा कधी सन्मानही होत नाही, तथागताची कधी विटंबनाही होत नाही. पण जे लोक हे करतात ते महापापाचे भागीदारी होतात. ते त्याच्यापासून वाचावेत आणि त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा जसे साईड गुन्हेगार असतात, त्यांना 7 वर्षे दंड होईल तर जसं बाकीच्याला 6-6 महिने सजा होते, तसेच त्यांचं समर्थन करणारे, लिखाण करणाऱ्यांना सुद्धा तेवढ्या जन्मापर्यंत दंड झाल्याशिवाय राहत नाहीत. हा काही शापबीप नाही, हे कर्माचा विपाक सिद्धांत फक्त फोडून सांगितला जात आहे. मैत्रीच आहे त्यांच्याबद्दल, हृदयात करुणाच आहे त्यांच्याबद्दल. आणि म्हणून आमच्या भंतेजींनी जे स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे तर आपण सगळ्यांनी याचं समर्थन करता कामा नये. बुद्धाला ते देव नाय आहेत हे सांगण्यासाठी काही लोक तर असा आधार देतील, मग तुम्ही ते गाणं तर लय वाजवलं, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा मार्ग दावी आम्हाला प्रसंगा. मग काही लोक म्हणतील इकडे तर तुम्ही देव म्हणून घेतलेला आहे. अरे बापा, त्यांनी म्हटलेले ते गायकांनी, ते काय आमच्या अर्हंत नाही आहेत, त्यांचा काही विरोध नाही. त्यामुळं काही गोष्टी कधी केव्हा काय होतात ह्या अजब गजबत असतात. म्हणून लय बारकावे पाहावा लागत असतात, कारण इथं कसेही गाणे होतात आणि कोणतेही होतात. लोक गाण्याचा अर्थ पाहत नाहीत. पाहिलं तुम्ही, धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला आणि बानूच्या नांदात फसला, याच्यावर लय लोक नाचतात. पण त्यांना हे कळत नाही की तो बानूच्या नांदात फसला, मग आपणही फसून जाऊ, याचं त्यांना मतीत अर्थ कळत नाही. तसे विचित्र गाणे खूप चालतात, तेही तुम्ही पाहिलं असेल. दे रे कान्हा दे रे चोलियान लुगडी, याच्या मागचा इतिहास पाहत नाही आपण की हे देव बाप्पा तिकडं गवळणी आंघोळ करतात तर त्याचे कपडे घेऊन झाडावर जाऊन बसलेत. पहा याचा आटाळपणा. तर म्हणून लोकांना याच्या खोलात माहित नाही हे काय आहे म्हणून. म्हणजे हे काय कोणाच्या बद्दल हे निंदा नालच ती नाही, ते तो उघड आहे ना, आणि त्याच्यावर आवड भेटतात, गायिकेंना आवड भेटतात. म्हणून उपासक उपासिकांनो, आजच्या संदर्भामध्ये एवढाच उपदेश देतो की आपले भगवान असे ते सम्यक संबुद्ध आहेत. आपण त्यांना बाबाच्या पुण्याईनं वंदन करूया आणि सर्वांच्या प्रति मैत्री करूया. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.